बॅक बेंचर्स पैकी एक. हे गण्या धक्का काय देतो? हा मन्या, त्याचाच मित्र. बॅक बेंचर्स 2. तुझ्या आईला. उठ, ही माझी जागा आहे. मी आधीपासून या बेंचवर बसलोय. ए उठे, गेली 2 वर्ष तो याच बेंचवर बसतोय. कळलं? उठ. अरे उठ ना. हा. काय यश, या वर्षी पण अपयश? ना 5च विषय राहिले. मग उरलं काय? मराठी, त्यात 5 झालो. 38 मिळाले. जोशी, काय जोशी, कसं काय? बरं आहे ना? मी बरी आहे. तुला काय करायचंय? मला कबड्डीत करिअर करायचं. हे गपरे. माझ्याकडे कायच नाही आहे. अरे इकडे ये ना, आपल्या नेहमीच्या जागेवर. नाही नको. माझे बाबा मला इथेच बसवून गेलेत आणि ते म्हणाले जर मागे बसलास तर आयुष्यात खूप मागेच राहशील म्हणून. गण्या, सुट्टीत काय केलं? सुट्टीत मामाच्या गावी गेलो होतो माहितीये. जाम मजा केली. नदीत पोहलो, कबड्डी खेळलो, लपाछुपी खेळलो. मेन माहितीये काय, डॉक्टर पण खेळलो. डॉक्टर गावावरून काय आणलं की नाही? फणस, करवंद, आंबे. आंब्याची अख्खी पेटी आणली. आंब्याची पेटी. हाय दोस. कठीण. पण हे मिळालं कुठे? तो माझ्या मामाचा मुलगा आहे ना, तो नदीकाठी हागायला गेला होता तेव्हा हे वाचत बसला होता. मी बघितलं, मी त्याला बोललो मला दे, नाही तर आईलाच नाव सांगेल. घाबरला, लगेच दिलं. पण हे वाचतात कसं? दादाने शिकवलंय मला. तू वाचलं? कठीण. चला सगळ्यांनी प्रार्थनेसाठी उभे राहा. हात जोडा. प्रेम वर्ष असं म्हणत तो तिच्या शिवलेस ब्लाऊजची बटणं सैल करू लागला आणि तिच्याही नकळत त्याने तिचा शिवलेस ब्लाऊज जमिनीवर टाकला. तिच्या गोऱ्या पाठीवरचा तो काळा तीळ त्याला काहीतरी खुणावत होता. तिळाच्या खाली जा ना. हळूहळू आस्वाद घ्यायचा असतो. दादा बोलला एवढी घाई बरी नाही. त्याने तिला जवळ ओढलं. भांबवलेली ती स्वतःचं भान हरपली
आणि त्याच्या स्वाधीन झाली. रंभा उर्वशीलाही लाजवेल असं तिचं यौवन तो स्वतःच्या डोळ्यात साठवत होता. वहिनीला त्याने बऱ्याचदा साडीत पाहिलं होतं, पण असं पाहण्याची ही त्याची पहिलीच वेळ. गुलाबी साडी, स्लीवलेस ब्लाऊज. वहिनीने त्याला मिठीत घेतलं, घट्ट मिठीत. काहीही झालं तरी धीर सोडायचा नाही. या वाक्याचा अर्थ त्याला आज कळला. गुलाबी साडी, स्लीवलेस ब्लाऊज. वहिनी. मोठं झालेल्या प्रत्येकाला मधली सुट्टी हवी असते. जुन्या आठवणींच्या बाकावर शाळा नेहमी नवी असते. त्याने हळूच आपल्या खिशातून आपला मोबाईल बाहेर काढला आणि टचस्क्रीन फोनला हळूहळू टच करत लाईक आणि कमेंट केलं. शेअर तर तो करणारच होता, पण वहिनीला सबस्क्राईब करताना पाहून त्यालासुद्धा राहावलं नाही आणि तो सुद्धा सबस्क्राईब करू लागला शॉर्टपुट फिल्म्सचा यूट्यूब चॅनल. तुम्ही पण करा लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब.